अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्षनेते पदाची निवड न झाल्याने भास्कर जाधवांनी संताप व्यक्त केलाय आणि संतप्त सवाल उपस्थित केलाय। उपाध्यक्षांची निवड करता मग विरोधी पक्षनेते पदाची निवड का केली नाही? माझ्या नावाची अडचण असल्यास पत्र मागे घेतो अशी खंत जाधवांनी मांडली आहे। तर विरोधी पक्षनेत्याला घाबरता का असा सवाल अनिल परब यांनी केला। त्याच वेळेला उपसभापती पदाची निवड करताय, त्याच वेळेला जर विधानसभेचा जर विरोधी पक्षनेता जर तुम्ही निवड केली असती तर तुमच्या ह्याला कामकाजाला चार चांद लागले असते। कदाचित जर तुम्हाला माझ्या नावाची अडचण असेल, आज खुलेआमपणे या महाराष्ट्राच्या समोर मी या विधानसभेमध्ये सांगतो, मला भावनेच्या आधी जाऊन बोलत नाही, पण लोकशाहीचं संवर्धन म्हणून माझ्या नावाची अडचण असेल, मी माझं पत्र आत्ता मागे घेतो। तुम्हाला माझ्या पक्षप्रमुखांकडून, आमच्या महाविकास आघाडीकडून दुसरं कोणाचं पत्र पाहिजे तर देतो। भास्कर जाधव नको म्हणजे विरोधी पक्ष नको अशी दाबा भावना ठेवू नका। प्रथा परंपरा कुठल्या त्यात लिहून द्या, हे तर आम्ही किती दिवस मागतोय। अरे तुम्हाला जो कोण ब्रीफिंग देतोय ना त्याला सांगा हे आम्हाला लिहून द्या। संख्याबळ नसेल तर संख्याबळ नाही लिहून द्या, प्रथा परंपरा असेल तर प्रथा परंपरा लिहून द्या, पण लिहून तर द्या। उद्या अधिवेशन संपतंय, विरोधी पक्ष नेता ठेवायला तुम्हाला काय भीती आहे एवढी? असं काय विरोधी पक्षाला एवढं घाबरायचंय? मग म्हणूनच म्हटलं हे वरच्या सभागृहात आहे, खालच्या सभागृहामध्ये द्या।